माझे नाव दिव्यांशु दिलीप हाडोळे. माझ्या कथेचे नाव बाल शिकारी. तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन. आज मी तुम्हाला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त वंगथंपांचा ही गोष्ट सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे बाल शिकारी. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार भारतातील 16 वर्षाखालील सुमारे 25 शूर बालकांना दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारीला दिला जातो. याच्या मागे सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. 2 ऑक्टोबर 1957 रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर चाललेल्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पाहत होते. त्यावेळी अचानक शॉर्ट सर्किटमुळे शामियानाला आग लागली. तेव्हा हरिश्चंद्र मेहरा हा तिथे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या केवळ 14 वर्षाच्या मुलाने आपल्याकडच्या चाकूने शामियानाचा दोर कापून लोकांना बाहेर पडायला वाट करून दिली. त्याचे प्रसंगावधान व धाडसी वृत्ती पाहून नेहरूंना खूप कौतुक वाटले आणि देशातील अशा शूर धाडसी मुलांना पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरू केली. आसाम जवळच्या नागभूमीत घडलेली एका छोट्या मुलाची ही कथा आहे. त्याचे नाव आहे वंगथंपांचा. वंगथंपांचाचे गाव सोनारी एक लहानसे खेडे. भोवताली दाट जंगल. अशा जंगलात वंगथम एकटाच फिरे. त्याला भीती कशी ती ठाऊकच नव्हती. तो खांद्यावर बंदूक टाकी आणि जंगलात फिरायला निघे. त्याचे वय होते केवळ 14 वर्षाचे. एके दिवशी तो असाच फिरत होता. किर्र साडीतून वाट काढत मजेने चालला होता. संध्याकाळ होत आली होती. वंगथम जंगलाच्या बाहेर पडताच तो अचानक समोर एक वाघीण गत्ता म्हणून उभी. बापरे, केवढे मोठे ते जनावर, केवढा आकराळ विक्राळ व बेसूर जबडा, फुललेल्या कोशासारखे लाल भडक डोळे. नुसते लांबून पाहूनच अंगाला दरदरून घाम फुटावा. पण वंगथम मात्र घाबरला नाही. सावध होऊन तो पावित्र्यात उभा राहिला. बंदूक सज्ज होतीच. वाघिणीची व वंगथमची नजरानजर झाली. मात्र वाघिणीने त्याच्यावर एकदम झेप घेतली. वंगथम सावध होता. विजेच्या चपळाईने त्याने वाघिणीची झेप चुकवली. इतक्यात वंगथमने अचूक नेम धरला आणि ठो 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 लागोपाठ 2-3 गोळ्या झाडल्या. कानाचे पडदे फाटून टाकणारा आवाज निघाला. सू सू करीत निघालेल्या गोळ्या वाघिणीच्या छातीवर बसल्या. बेसूर किंकाळी फोडीत वाघीण क्षणार्धात जमिनीवर कोसळली. तिच्या त्या करुण किंकाळीने सारे जंगल दणाणून गेले. वंगथमने वाघिणीकडे पाहिले. ती रिपचित पडलेली त्याला दिसली. हातातली बंदूक त्याने अभिमानाने खांद्यावर धरली आणि एक पाय वाघिणीच्या अंगावर रोवून तो मोठ्या ऐटीत उभा राहिला. वाघिणीच्या शिकारीची बातमी गावात पसरली. सारे सोनारी खेडे त्या जंगलाकडे धावले. मेलेल्या वाघिणीच्या भोवती खूप गर्दी जमली. गावकऱ्यांनी वाजत गाजत ती वाघीण गावात आणली. गेले काही दिवस या वाघिणीने त्यांना सळो की पळो करून सोडले होते. 7-8 माणसांचे बळी तिने घेतले होते. गावकऱ्यांनी तिला मारण्याचा पूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला होता, पण व्यर्थ. आज मात्र ती वंगथमला चकवू शकली नाही. बाल शिकारी वंगथमने तिच्यावर मात केली. जे साऱ्या गावाला करता आले नाही ते या छोट्या वंगथमने करून दाखवले. केवढा पराक्रम, केवढे शौर्य! शूर वंगथमच्या गावकऱ्यांनी अभिनंदन केले. त्याचा गौरव केला. शाब्बास वंगथम, शाब्बास असे सर्व गावकरी म्हणाले. वंगथमच्या शौर्याची ही कथा दिल्लीत पोहोचली. ती भारताच्या पंतप्रधानांच्या कानावरही गेली. वंगथमला दिल्लीला बोलावले. त्याची पाठ टोपाटली व त्याच्या शौर्याबद्दल त्याला राष्ट्रीय पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला. खरोखरच मी माझ्या भारत देशावर कोणतीही अडचण येऊन देणार नाही आणि माझ्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींनाही असेच वागायला सांगे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. 4:30